हाय, आज सकाळी दीपावशीची तयारी चालू होती म्हणून मी सगळे घरातले दिवे साफ करून घेतले होते, देवपूजा केली आणि आम्ही निघालो होतो वैजनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी। जाताना शर्विल गाडी पुसत होता, भारी वाटलं त्याला असं पाहून आणि त्याला पोपट झाला त्याचा, कारण की आम्ही स्कूटीवर जाणार होतो। मंदिराच्या परिसरामध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे मोठी गाडी नेण्यास नको वाटतं आणि तो जाताना पूर्ण पायऱ्या चढून जायचे म्हटलं। आणि मंदिरामध्ये ना श्रावण महिन्यामध्ये 100 रुपयाला दर्शन पास असतो आणि आम्ही नेहमी पास काढून जातो जेव्हा श्रावण महिना चालू असेल, आणि ज्यावेळेस गर्दी नसेल त्यावेळेस तर विदाऊट पासच आम्ही जातो। आणि छान वाटलं, शर्विलने असं चप्पल वगैरे ठेवली। आज त्यानं खूप असं एकदम समजदार मुलासारखं राहिलं, जाताना पूर्ण पायऱ्या चढून गेला तो वरती। आतमध्ये ही अशी जे पास काढून येतात ना त्यांना बसण्यासाठीची ही सोय केलेली आहे आणि असा मंडप वगैरे देतात, तो महिनाभर मंडप असतो आणि म्हणजे ऊन लागू नये म्हणून, आणि छान सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांनी। आणि गर्दी होऊ नये म्हणून पासची सेपरेट आहे आणि अशी विदाऊट पासची लाईन सेपरेट केलेली आहे। आतमध्ये आल्यानंतर पण एवढी शांतता आहे, एवढं मनाला भारी वाटतं इथे बसल्यानंतर तर। आणि ते जे तिथलं जे साऊंड ओम नमः शिवाय, ते असं ऐकून वेगळंच मनामध्ये होतं, एक असं आपल्याला पॉझिटिव्हिटी येऊन जाते की भारी वाटतं, ते सांगू नाही शकत। छान आज गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर पिंडीला हात लावून आमचं दर्शन झालं, गर्दी वगैरे काही नव्हती, पण आज अभिषेक खूप चालू होते आणि शर्विलचा असा खेळ चालू होता। थोडा वेळ आम्ही निवांत बसलो आणि शर्विलचा खेळ चालू होता। मग पुढे गेल्यानंतर आरती वगैरे घेतली आणि बाहेर आल्यानंतर पण आहे ना असं भारी वाटत होतं मंदिराकडे पाहिल्यानंतर। आणि आता बघू, श्रावण महिन्यात जमलं तर येणारच आहेत। येताना पण शर्विल म्हणला मला पायी चालायचं म्हणून त्याने पूर्ण पायऱ्यावरून उड्या मारत मारत आला खाली। छान वाटलं। घरी आल्यानंतर रात्री मी दिव्यांची पूजा वगैरे केली, मुलांना ओवाळलं। तुम्ही कशी केली दीपामावश्याची पूजा मला नक्की सांगा। चला तर भेटूया उद्या, बाय बाय।